आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती 2024 संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण पाहणार आहोत। हा शासन निर्णय या भरतीसाठी लागू आहे आणि हा विद्यार्थ्यांना माहित असणं गरजेचं आहे। जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। पोलीस भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। मेगा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आत्तापर्यंत पुस्तक खरेदी केलं नसेल आणि जरी पुस्तक असेल तरी तुमच्याकडे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं नसतील तर खरेदी करा। पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही पुस्तकं आहेत। पहिलं पुस्तक आहे 411 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, या ठिकाणी पहा। त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं पुस्तक आहे 2023 मध्ये झालेल्या 95 लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा संच, पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच। या प्रश्नपत्रिका संचाच्या माध्यमातून 8375 प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे आणि लेटेस्ट प्रश्नपत्रिका संच असल्यामुळे नक्कीच लेखीसाठी खूप फायदा होणार आहे। तर लवकरात लवकर खरेदी करा। तसेच बुद्धिमत्ता चाचणीसाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक खरेदी करा। IBPS आणि TCS पॅटर्ननुसार रचना केलेलं हे एकमेव पुस्तक आहे। तसेच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पोलीस भरतीची सर्वात गाजलेली पुस्तक आहेत पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच। हे प्रश्नपत्रिका संच देखील लेखीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत। तर एक वेळेस अभ्यासणं गरजेचंच आहे। जर तुम्हाला 90+ मार्क मिळवायचे असतील तर पूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। तर पुस्तकं खरेदी करून अभ्यास सुरू करा। आणि तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती दररोजच्या लेटेस्ट घडामोडींचा समावेश असतो। या ठिकाणी पहा, आजच सर्वात मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। अहमदनगरचं नाव जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यात आलेलं आहे आणि पुण्यातील वेल्हे तालुका आता रायगड या नावाने ओळखला जाणार आहे। नक्कीच परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। अशाच लेटेस्ट घटना दररोज टेलिग्रामवरती अवेलेबल आहेत। आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कार, लेटेस्ट घटना या सर्वांचा अभ्यास करायचा असेल लेखीच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडीसाठी तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची। लवकरात लवकर जॉईन करा, फायदा होईल तुम्हाला लेखीसाठी। या ठिकाणी पहा, पोलीस भरती संदर्भात महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे। असाधारण भाग 4 अत्यंत महत्त्वाचं असं हे राजपत्र आहे। यामध्ये खूप महत्त्वाचे नियम आहेत जे भरतीसाठी लागू आहेत। या भरतीसाठी देखील लागू आहेत। जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाची माहिती आहे। हा शासन निर्णय किंवा हे जे राजपत्र आहे ते 2019 आहे, या ठिकाणी पाहू शकता। परंतु या भरतीमध्ये खूप महत्त्वाची माहिती यासाठी लागू असणार आहे। नवीन विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहीत नसतात आणि ते डायरेक्ट फॉर्म भरतात, ऐनवेळी त्यांना अडचणी येतात, असं होऊ नये त्यासाठी पूर्वीचे शासन निर्णय भरतीला लागून असणारे शासन निर्णय अभ्यासणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चालक भरती संदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या नियमांची माहिती पाहणार आहोत। या राजपत्रानुसार जे नियम लागू करण्यात आलेले आहेत चालक भरतीसाठी ते आपण पाहूया। तर पोलीस शिपाई चालक पदावरील निवडीसाठी उमेदवारांसाठी जे सर्वसाधारण नियम आहेत त्यामध्ये पहिला नियम आहे वयासंदर्भात। विद्यार्थ्याचं वय जे आहे ते 19 वर्ष कमीत कमी, म्हणजे किमान वयोमर्यादा जी आहे ती या ठिकाणी 19 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्ष असणं गरजेचं आहे। यातही कॅटेगरीनुसार वयामध्ये विद्यार्थ्यांना सूट आहे। शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। विशेष अर्हतामध्ये उमेदवारांनी अर्ज सादर करत्यावेळी अनुज्ञापत्री अदा करण्याकरता प्राधिकृत केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी अदा केलेले हलके वाहन चालवण्याचं जे लायसन आहे, जो परवाना आहे, चालवण्याचा वैध परवाना धारण करणं आवश्यक आहे। सदर पदावर नियुक्त उमेदवारांनी जड वाहन आणि जड वाहन प्रवासी चालवण्याचा परवाना जो आहे तो नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात प्राप्त करणं बंधनकारक असणार आहे। अन्यथा तो पुढील वेतनासाठी तसेच पदोन्नतीकरता पात्र राहणार नाही। सदर पदावरील
सदर उमेदवार हा कोणत्याही मादक द्रव्य किंवा मद्य सेवन करून वाहन चालवण्याकरता मोटार वाहन इथं मोटार असलं पाहिजे नियम अधिनियम 1988 मधील कोणत्याही अपराधासाठी दोषी सिद्ध झालेला नसावा। आता शारीरिक पात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती आहे। त्यानंतर शैक्षणिक व शारीरिक पात्रतेमध्ये द्यावयाची सूट या संदर्भात माहिती आहे। आपण फक्त मेन आणि महत्त्वाचे मुद्दे पाहूया, जो आहे लेखी परीक्षेसंदर्भात। तर या ठिकाणी पहा, लेखी परीक्षा जी आहे चालक पदासाठी ती 100 गुणांची घेण्यात येणार आहे। जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्यांची एकूण 100 गुणांची जी आहे ती शारीरिक चाचणी घेण्यात येईल। हा 2019चा शासन निर्णय किंवा राजपत्र असल्यामुळे त्यावेळेस अगोदर जी आहे ती लेखी परीक्षा होती, त्यामुळे हा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे। पण यावर्षीच्या भरतीमध्ये अगोदर जी आहे ती मैदानी चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, जे उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये पात्र असणार आहेत त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। लेखीमध्ये 4 विषय असणार आहेत: अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण। आणि या ठिकाणी चालक पदासाठी आणखी एका विषयावरील महत्त्वाचे प्रश्न असतात, ते म्हणजे मोटार वाहन चालवण्याचे जे वाहतुकी संदर्भातले नियम आहेत त्या नियमांवर आधारित 20 प्रश्न या पेपरमध्ये असतात। लेखी चाचणीसाठी कालावधी 90 मिनिटांचा असेल। सदर लेखी चाचणीमधील प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील आणि सदर चाचणी मराठी भाषेतच घेण्यात येईल। त्यानंतर वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी होणार आहे। चालक या पदासाठी फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची 50 गुणांची, त्यामध्ये हलके वाहन प्रकारातील वाहन चालवण्यासाठी 25 गुणांची त्यांची चाचणी घेण्यात येणार आहे आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्यासाठी 25 गुणांची चाचणी या ठिकाणी घेण्यात येणार आहे। शारीरिक चाचणी 50 गुणांची असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, शारीरिक चाचणी जी आहे ती 50 गुणांची आहे आणि शारीरिक चाचणीमध्ये कोणते इव्हेंट आहेत, तर चालक पदासाठी 2च महत्त्वाचे इव्हेंट आहेत आणि या 2 इव्हेंटसाठी 50 गुण देण्यात येतात। पहिला इव्हेंट आहे 1600 मीटर धावणे आणि दुसरा इव्हेंट आहे गोळाफेक। हा पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी या ठिकाणी सेम इव्हेंट आहेत, परंतु अंतर जे आहे ते महिला उमेदवारांसाठी 800 मीटर असणार आहे 30 गुणांसाठी। गोळाफेक हा इव्हेंट सेम आहे 20 गुणांसाठी। तर अशा प्रकारे महत्त्वाचा असा हा शासन निर्णय राजपत्र आहे। आरक्षणासंदर्भात गृहरक्षक दलासंदर्भात, पोलीस पाल्य विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वाच्या सूचना, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भात महत्त्वाची माहिती आणि इतरही बारीक सारीक महत्त्वाचे नियम जे आहेत चालक भरती संदर्भात ते या राजपत्रामध्ये समाविष्ट केलेले आहेत। आपण फक्त 1-2-3 महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत: लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, तसेच वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी या संदर्भात। तर हा जर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरणार असाल तर हा शासन निर्णय डाउनलोड करा, टेलिग्रामला अवेलेबल आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि सविस्तररित्या हे राजपत्र वाचा, म्हणजे तुम्हाला एकूण चालक पदाचा जो पेपर आहे, चालक पदाची जी परीक्षा आहे, चालक भरती जी आहे ती संपूर्ण लक्षात येईल। या सर्व माहितीचा तुम्हाला फायदा होईल। तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।